श्री स्वामी समर्थ. स्वामींची नित्यसेवा. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला स्वामींची नित्यसेवा कशी करायची याच्याबद्दल सांगणार. बघा, आपल्या सर्वांकडे स्वामीचरित्र सारामृत हे पुस्तक असेलच. अगदी छोटीशी पोथी आहे, पण खूप मोठं शस्त्र आहे. आपल्या जीवनातील दुःख अडचणी या एकाच ग्रंथाने सॉल्व्ह होतात. बघा, नित्यसेवेत आपल्याला स्वामीचरित्र सारामृत याचे रोज 3 अध्याय वाचायचे असतात आणि 11 माळी जप करायचा असतो. तुम्हाला गुरुचरित्र वाचायला 7 ते 8 मिनटं लागतील. जर तुम्ही रोज गुरुचरित्र नित्यनेमाने वाचाल तर तुम्हाला आठवणार पण नाही. बघा, तुम्हाला स्वामींचं नामजप करून 11 माळी घ्यायच्या आहे, पण ते खूप मनाने, श्रद्धेने, हळुवारपणे नामजप करा. तुमच्याच्याने 11 माळी नसतील होत तर 1 माळ घ्या, पण ती 1 माळ घेताना तुमच्या आसपास कुणी नको, आरडाओरडा नको, किल्लमखिल्ली नको, एकदम शांत वातावरण असू द्या. त्यावेळेस फक्त तुम्ही आणि स्वामी, बस. दुसरं तुमच्या आसपास कुणीही नको. स्वामींचा जप करा. पूर्ण मनापासून 1 माळ तरी घ्या. रोज तारक मंत्र म्हणावा किंवा ऐकावा. तारक मंत्र हा खूप प्रभावी आहे. तो मंत्र ऐकला तरी असं वाटते की स्वामी अवतीभोवती आहे आपल्यासोबत. आपण दुःखात असतो, कष्टात असतो, त्रासात असतो, मन लागत नसेल, वाद होत असेल तर एक हा मंत्र ऐका आणि बघा तुम्हाला किती छान वाटतं. जे काही वाईट विचार तुमच्या मनात येत असतील ते कसे निघून जातात आणि आपल्याला बरं वाटायला लागतं. तुमच्याकडे तारक मंत्र नसेल तर मोबाईलवर लावा आणि ऐका. घरातली निगेटिव्हिटी दूर होते. आणि एक गोष्ट तुमच्या मनात येत असेल, ताई आमच्या घरात नॉनव्हेज खातात, तर बघा, आपल्या घरात स्वामींचा एक तरी फोटो किंवा मूर्ती असायला हवी. कारण आपण ज्यांची सेवा करतो तो आपल्या समोर पाहिजे. कारण त्यांना कसं कळेल की आपण त्यांची सेवा करतो म्हणून. तुम्हीसुद्धा तुमच्या घरात मूर्ती किंवा फोटो आणा. बघा, आता तुमच्या घरात नॉनव्हेज जर खात असाल तर बघा, नॉनव्हेज खाणं काही चुकीचं नाही. तुम्ही नॉनव्हेज खाता तर चालेल, पण रोज आपण सेवा करतो, केंद्रात जातो शक्यतो, तेव्हा टाळा. बाकी नॉनव्हेज खाणं चुकीचं नाही. तुम्ही खाऊ शकता. जर तुम्हाला वाटत असेल आपल्या घरात नॉनव्हेज खातात, कसं करायचं तर बघा, तुम्ही गुरुवारपासून सेवा चालू करा. गुरुवारी पूर्ण पोथी वाचा, माळ घ्या, तारक मंत्र म्हणा. वेळ लागेल पण करा. सांगायचं असं की नॉनव्हेज खाता म्हणून सेवा करायची नाही, केंद्रात जायचं नाही असं काही नाही आहे. तुम्ही जाऊ शकता, सेवा करू शकता. कोणताच देव कोणाचं वाईट करत नाही. पण तुमच्या मनात जर एखाद्या विषयी पाप आहे, ईर्ष्या निर्माण झाली, तुम्हाला वाटत असेल कुणाचं चांगलं नको व्हायला, माझंच चांगलं हो, तर अशा वेळेस तुम्ही कितीही स्वामींची सेवा केली तरी स्वामी तुमच्यासोबत राहणार नाही. जर आपण एखाद्याचं चांगलं केलं तर स्वामी आपलं पण चांगलं करतील. म्हणून कोणाबद्दल वाईट विचार करू नका. चांगलेच विचार करा, चांगलंच होणार. बघा, आज मी जे काही आहे ते स्वामींमुळे आहे. माझ्या आयुष्यात त्यांचा खूप अनुभव आहे. तुमच्यासोबत मी तो नक्की शेअर करेन. बघा, तुम्हाला जर असं वाटत असेल की आता उद्या आपल्या घरात नॉनव्हेज आणणार आहे आणि आपण सुद्धा ते खाणार आहे, तर अशा वेळी नॉनव्हेज खायच्या अगोदरच स्वामींची सेवा करून घ्यावी. 3 अध्याय वाचावे, 11 माळी नामजप करावा, तारक मंत्र हे सर्व आधीच करून घ्या. असे खूप सेवेकरी आहेत जे अशा प्रकारे सेवा करतात. ज्या दिवशी तुम्ही नॉनव्हेज खाणार त्या दिवशी स्वामीचरित्र वाचू नका, अगोदरच वाचून घ्या किंवा दुसऱ्या दिवशी आंघोळ वगैरे करून नंतर स्वामींची सेवा करा. पण नॉनव्हेज खाल्ल्यावर नका करू. माझ्या घरात सुद्धा नॉनव्हेज आणत असतात. मी आधीच सर्व सेवा करून घेते, गुरुचरित्र वाचून घेते, 11 माळी नामजप करते, तारक मंत्राचं पठण करते. तुम्ही जर नॉनव्हेज खात असाल तर तो दिवस स्किप करा आणि नंतर दुसऱ्या दिवशी तुम्ही वाचू शकता. हे तुमच्यावर आहे. तुम्ही गुरुवारी पूर्ण पोथी वाचू शकता किंवा तुम्ही तो दिवस स्किप करू शकता, नंतरसुद्धा वाचू शकता. असे खूप सेवेकरी आहेत जे 3 दिवसात गुरुचरित्र वाचून पूर्ण करतात. तुम्ही तसं पण करू शकता. गुरुवार, शुक्रवार, शनिवार या 3 दिवसात स्वामीचरित्र पूर्ण करू शकता. कसं पण करा, पण तुम्ही स्वामींचरित्र वाचा, स्वामींची सेवा करा. बघा, तुमचं आयुष्य पालटेल, तुमचे चांगलेच होणार. स्वामी कुणाचंसुद्धा वाईट करत नाही. बस फक्त त्यांना त्यांच्या लेकरांकडून त्यांची निस्वार्थपणे सेवा आणि भक्ती हवी आहे. सांगायचं एवढंच की कोणाच्याबद्दल वाईट विचार करू नका. कोणी आपल्याबद्दल कितीही वाईट बोललं तरी त्याच्याबद्दल वाईट बोलू नका. चांगलेच विचार करा. बघा, तुमचं चांगलंच होणार. बस, असा हा माझा छोटासा व्हिडिओ होता. आवडला असेल तर लाईक, शेअर आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटू आणखी एका नवीन व्हिडिओसोबत. श्री स्वामी समर्थ.